झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, पोटाची उष्णता काढायची असेल तर बडीशेपचे दूध प्या। टिप नंबर 2, रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात। टिप नंबर 3, गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात। टिप नंबर 4, शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते। टिप नंबर 5, जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज घ्या। कोणताही आजार शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही। टिप नंबर 6, भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात। टिप नंबर 7, दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते। टिप नंबर 8, रोज सकाळी शिळ्या तोंडी लसणाची 1 पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात। टिप नंबर 9, साखरेऐवजी थोडा गूळ घालून चहा प्या, त्यामुळे साखरही वाढणार नाही। टिप नंबर 10, खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते। टिप नंबर 11, जेवण करण्यापूर्वी 1 खजुराचे सेवन करा, खाल्लेले सर्व लवकर पचते। टिप नंबर 12, जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमकुवत होतो। टिप नंबर 13, जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते। टिप नंबर 14, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी प्यावे, त्यामुळे पोट सुद्धा साफ राहते। टिप नंबर 15, चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा। टिप नंबर 16, जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ टाकून गुळण्या करा। टिप नंबर 17, मधुमेह आणि सांधेदुखी यांपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा। टिप नंबर 18, उशी न घेता झोपल्याने आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळते। टिप नंबर 19, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे। टिप नंबर 20, रात्री बटाटे खाऊ नका, त्यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते। टिप नंबर 21, चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावा। टिप नंबर 22, तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते। टिप नंबर 23, मानसिक दुर्बलतेसाठी नारळ खूप फायदेशीर आहे। टिप नंबर 24, कमी पाणी पिल्यामुळे ओठ काळे पडू शकतात, तेव्हा आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याची काळजी घ्या। टिप नंबर 25, पोटाच्या असह्य दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी मसूर डाळीचा नियमित वापर करा, हे आपल्या पचनक्रियेवर फायदेशीर ठरते। टिप नंबर 26, हिरवी वेलची उकडून त्याचे पाणी प्यायल्याने तुमचा ताप कमी होईल आणि शरीराला ताजेतवाने वाटेल। टिप नंबर 27, घरात पाली येऊ नये म्हणून घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्याची टरफले ठेवावीत, याने पाली नाहीशा होतात। नंबर 28, फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घाला, फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील। टिप नंबर 29, 2 चमचे मेथी दाणे भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक करून टाळूला लावा, अर्ध्या तासाने आंघोळ करा, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच केसांची वाढ होते। टिप नंबर 30, भिजवलेले चणे, वाटाणे यांसारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ टाका, त्यामुळे कडधान्य नीट शिजतात आणि चवीला देखील छान लागतात। टिप नंबर 31, चहापत्तीच्या गरम पाण्याने केस धुवा, त्यामुळे केस गळणे कमी होईल। टिप नंबर 32, ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळा, त्यामुळे सूज कमी होते। टिप नंबर 33, भाजलेल्या ठिकाणी लगेचच कोरफडीचा गर लावल्यास आग कमी होऊन फोड न येता त्वचा पूर्ववत होते।
नंबर 34, झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा, त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल. टिप नंबर 35, जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास चांगली झोप लागते. आय होप हा आजूबाईचा बटवा तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.